गेली 95 दशकापासून तरोडा बुद्रुक मूळ गावात श्री खंडोबा यात्रेनिमित्ताने भव्य कुस्तीची दंगल आयोजित केल्या जातात. यात हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून या ठिकाणी पैलवान येत असतात. यात तरोडा बुद्रुक येथील यात्रेतील मानाची असलेली 11,000 रुपयाची कुस्ती नांदेड येथील राजू पाटील निळेकर व हरियाणा येथील पहिलवान झाली. यात राजू पाटील निळेकर यांनी ही मानाची कुस्ती जिंकली. यावेळी नांदेड महानगरपालिकेचे उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, माधवराव देशमुख, गोविंदराव देशमुख तरोडेकर यांच्यासह पंच कमिटी उपस्थित होती. गेली 95 दशकापासून या तरोडा बुद्रुकमध्ये मूळ गावामध्ये अतिशय रंगतदार आणि सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त बक्षीस वितरण या ठिकाणी होते. आणि त्या आशेनं या तरोडा बुद्रुक भागामध्ये मूळ गावामध्ये हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामधून या ठिकाणी पैलवान येत आहेत. आणि आमच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं भूषण म्हणजेच आज राजू पाटील निळेकर यांनी सातत्यपूर्व मराठवाडा केसरी, विदर्भ केसरी आणि पश्चिम महाराष्ट्र केसरी अशा चांदीच्या 3 गदा जिंकून आणल्यात. आणि यांच्या विरुद्ध हरियाणाचा तितक्याच तोलामोलाचा या ठिकाणी मल्ल होता. आणि आमच्या आशेला या ठिकाणी कुठे पल्लवित केलं नाही आणि कुठे तडा जाऊ दिला नाही. आणि राजू पाटलांनी या ठिकाणी अतिशय आखरीची कुस्ती, मानाची 11,000ची कुस्ती जिंकलेली आहे. म्हणून राजू पाटील या ठिकाणी त्यांचं आणि सर्व पैलवानांचं या ठिकाणी नांदेड महापालिकेचे आमचे बंधू उपमहापौर सतीशरावजी देशमुख तरोडेकर आणि माधवरावजी देशमुख, गोविंदरावजी देशमुख, सचिनरावजी देशमुख या सर्व कमिटीच्या माध्यमातून मी या पैलवान बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तरोडा बुद्रुक भागामध्ये सर्व पैलवान बांधवांनी यावा, हजेरी लावावी. आणि कैलासवासी खासदार व्यंकटराव तरोडेकर साहेब यांनी या आखाड्याचे या ठिकाणी पूजन केलेलं आहे. आणि त्यांच्या या ठिकाणी पदस्पर्शानं खासदार साहेबांच्या पावन झालेलं तरोडा बुद्रुक नगरी या ठिकाणी आज कैलासवासी व्यंकटराव तरोडेकर साहेबांचा जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं हे गाव असल्यामुळे या ठिकाणी पैलवानांना या ठिकाणी मुमांगे इनाम दिला जातो. आणि या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी पैलवान बांधवांना या ठिकाणी नाराज केल्या जाणार नाही. सर्व मल्लांना आणि यात्रेनिमित्त खंडोबाच्या मी सर्व पैलवान बांधवांना, सर्व मतदारसंघात जनतेला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी 2 सभेत संपतो.